सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ-जवळील देवडी पाटीजवळ भरधाव कार झाडावर जोरदार आदळून 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला जखमी झाली. हा भीषण अपघात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला. यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला जखमी झाली. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळजवळील देवडी पाटीजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. पनवेलहून अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळानं घाला घातलाय. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाहन चालकाचा ताबा सुटल्यानं भरधाव कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर जोरदार आदळून हा भीषण अपघात घडला. दरम्यान जखमी महिलेवर मोहोळमधील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर मोहोळ पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचं काम सुरू होतं. दरम्यान या भीषण अपघाताच्या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली. पनवेल इथून अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघालेली MH46Z4536 या इर्टिगा कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळून हा भीषण अपघात घडला. या कारमध्ये एकूण 6 प्रवासी होते, त्यात 3 पुरुष आणि 3 महिला होत्या. सर्व प्रवासी एकमेकांचे मित्र असल्याची माहिती मिळाली. अपघातात 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून ज्योती जयदास टकले वय 37 राहणार पनवेल जिल्हा रायगड या महिला प्रवासी जखमी झाल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस मदत पुरवून आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली. अपघाताचा परिणाम अत्यंत भीषण असून मृतदेह पूर्णतः कारमध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आले, तर कार रस्त्यापासून अंदाजे 10 ते 15 फूट अंतरावर झुडपामध्ये अडकली होती. माला रवी साळवे वय 40 राहणार पंचशीलनगर झोपडपट्टी न्यू पनवेल. अर्चना तुकाराम भंडारे वय 47 राहणार पनवेल ईस्ट. विशाल नरेंद्र भोसले वय 41 राहणार पनवेल. अमर पाटील राहणार खारघर आणि आनंद माळी यांचा जागीच मृत्यू झाला.